नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे तर त्या वर्ड या सॉफ्टवेअर मधील आपण नेक्स्ट मेनू शिकणार आहे। तर त्या मेनूचं नाव आहे रिव्ह्यू। तर हा रिव्ह्यू जो मेनू आहे त्या मेनू मध्ये कोणकोणते ग्रुप्स आहेत आणि त्या ग्रुपमध्ये कोणकोणते टूल्स आहेत तर त्या सर्व टूल्सचा आपण काय करणार आहे अभ्यास आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। तर चला बघूया रिव्ह्यू हा टॅब आपण बघूया। तर रिव्ह्यू मध्ये सर्वप्रथम आपण काय करूया, या वर्ड मध्ये एक पॅराग्राफ इन्सर्ट करूया। इज इक्वल टू RAND ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि इंटर प्रेस केल्यानंतर इथं एक काय येतोय तुम्हाला पॅसेज दिसतोय। आता या पॅसेज मध्ये आपल्याला एक ठराविक काय शब्द आहेत त्या शब्दांच्या खाली एक आपल्याला अंडरलाईन दिसते बघा। या शब्दाच्या खाली एक अंडरलाईन आहे, पॉवरफुल या शब्दाच्या खाली एक आहे, नंतर डॉक्युमेंट या शब्दाच्या खाली एक आहे, नंतर डॉक्युमेंट, नंतर प्रोव्हाइड या शब्दाच्या खाली अंडरलाईन। तर या अंडरलाईन काय येतात तर या ठिकाणी तुम्ही जर एखादं चुकीचं स्पेलिंग काय केलं या ठिकाणी टाइप केलं आणि ते टाइप केलेलं चुकीचं स्पेलिंग आहे तर त्या वर्डच्या खाली काय होतं अंडरलाईन आपल्याला दिसते। आता ही अंडरलाईन आपल्याला रिमूव्ह करायचे म्हणजे काय करायचं आहे तर या डॉक्युमेंट मध्ये आपल्याला जे शब्द आहेत ते शब्द काय करायचे दुरुस्त करायचे, त्यांचं काय करायचं आहे स्पेलिंग आणि ग्रामर दुरुस्त करायचं आहे, चेक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एक दिसतोय बघा काय ऑप्शन दिसतोय, पहिला प्रूफिंग हा जो ग्रुप आहे या ग्रुप मधला स्पेलिंग आणि ग्रामर हा ऑप्शन आहे। तर त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला इथं तुम्हाला एक विंडो दिसेल बघा प्रूफिंग स्पेलिंग, आणि इथं तुम्हाला तो शब्द दिसेल। हा डॉक्युमेंट इथं शब्द आहे आणि त्या डॉक्युमेंट शब्दाच्या जागी ए च्या जागी काय आलेलं इथं ओ आलेला आहे। मग हा शब्द आपल्याला बरोबर आहे का चूक आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यानुसार इथं तुम्ही इग्नोर करू शकता, इथं काय करू शकता इग्नोर ऑल करू शकता किंवा ऍड टू डिक्शनरी अशा प्रकारे करू शकता, तीन ऑप्शन। पण आपण काय करायचं आहे या डॉक्युमेंट या शब्दावरती क्लिक करायचं कारण हा शब्द बरोबर आहे। तर इथं मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तो शब्द काय झाला दुरुस्त झालेला आपल्याला दिसेल। आता सगळे शब्द असेच आहेत। आता हा एक शब्द आहे प्रोव्हाइड, प्रोव्हाइड शब्द नसतो प्रोव्हाइड असतो, त्याच्या खाली सजेशन तुम्हाला दिलेले आहेत तर त्याच्यावरती क्लिक केलं। अशा प्रकारे सगळे आपण शब्द काय करायचे आहेत दुरुस्त केल्यानंतर इथं तुम्हाला एक मेसेज दिसतोय बघा, काय दिसतोय तर स्पेलिंग अँड ग्रामर चेक कंप्लीट, आणि ओके बटनवर क्लिक केलं की आपल्या या डॉक्युमेंट मध्ये एकही स्पेलिंग काय नाही चुकीचं दिसत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही हे स्पेलिंग आणि ग्रामर चेक करू शकता। आता पुढचं आहे ट्रेसियस। या ऑप्शनचा उपयोग काय आहे तर आपल्याला एखादा शब्द कुठलाही, आता हा पॉवरफुल हा शब्द आहे तर हा शब्दाचं समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी या पॉवरफुल हा शब्द सिलेक्ट करून या ठिकाणी क्लिक करू शकता ट्रेसियस या शब्दावरती। तर इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या शब्दाचे सगळे समानार्थी शब्द इथं तुम्हाला दिसतील। पॉवरफुल या शब्दाचे समानार्थी शब्द इथं दिसत आहेत बघा सगळे। तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता ट्रेसियस या शब्दाचा समानार्थी शब्द, प्रोव्हाइड या पॉवरफुल या शब्दाचा समानार्थी शब्द शोधू शकता। आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शन शिकायचं आहे वर्ड काउंट। हा काय आहे की आपल्याला या या डॉक्युमेंट मध्ये किती पेजेस आहेत आणि कोणकोणते पेजेस आहेत, वर्ड किती आहेत, नंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं दिसतं बघा पेजेस किती आहेत, वर्ड्स किती आहेत, कॅरेक्टर नो स्पेसिंग किती आहेत, कॅरेक्टर विथ स्पेस किती आहे, पॅराग्राफ किती आहेत, लाईन्स किती आहेत, याची सगळी माहिती आपल्याला या विंडोमध्ये दिसते। नेक्स्ट ऑप्शन बघूया आपण रीड लाऊड। आता एखादा शब्द हा पॅसेज आपल्याला वाचायचा आहे आणि याचा काय करायचं आहे स्पेलिंग नुसार उच्चार ॲक्युरेट काय येतोय हे आपल्याला चेक करायचं आहे। तर आपण काय करायचं या ठिकाणी तर इथं रीड अलाउड या शब्दावरती या ऑप्शनवरती क्लिक करायचं। You can paste in the embed code for the video you want to add. You can also type a keyword to search online for the video that best fits your document. To make your document look professionally produced, Word
म्हणजे आपण एखादं पॅसेज वाचायचं असेल तर याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही हा पॅसेज वाचू शकता. नेक्स्ट आपल्याला चेक करायचं आहे ऍक्सेसिबिलिटी. आता हे ऍक्सेसिबिलिटी हा ऑप्शनवरती आपण ज्यावेळी क्लिक करतोय त्यावेळी इथे काय दिसतोय, एक उजव्या साईडला तुम्हाला इथं विंडो आलेली दिसेल. या विंडोमध्ये इथे दिसते नो ऍक्सेसिबिलिटी इश्यू फाउंड. आता मी काय करतोय, एक आपण पिक्चर इन्सर्ट करूया किंवा शेप इन्सर्ट करूया. आता ज्यावेळी मी इथं शेप इन्सर्ट करतो आणि पुन्हा मी जातोय कुठं रिव्ह्यू टॅब मध्ये आणि त्या टॅब मध्ये क्लिक केल्यानंतर मी पुन्हा काय करतो, चेक ऍक्सेसिबिलिटी वरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय दिसेल, एरर्स आलेले दिसतील बघा. मिसिंग ऑब्जेक्ट डिस्क्रिप्शन म्हणजे काय, हा जो शेप आपण दिलाय याचं डिस्क्रिप्शन आपण इथं मेन्शन केलेलं नाही. आणि काय, इमेज ऑर ऑब्जेक्ट नॉट इनलाईन, इमेज ऑब्जेक्ट इनलाईन मध्ये नाही. आता तो इनलाईन मध्ये करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इनलाईन इथं ऑप्शन दिसतोय बघा. या ठिकाणी इथं इनलाईन वर क्लिक करायचं आहे. इनलाईन वर क्लिक केलं की एक आपला काय एरर निघून गेलेला आहे बघा. या ठिकाणी दुसरा एक इनलाईनचा एरर होता तो निघून गेलेला आहे. आणि अशा प्रकारचे एरर्स तुम्ही इथं शोधू शकता. तर चेक ऍक्सेसिबिलिटी हा ऑप्शन तुम्हाला समजला असेल. आता नेक्स्ट ऑप्शन बघायचा आहे आपल्याला, ट्रान्सलेट ऑप्शन शिकायचा आहे. तर ट्रान्सलेट मध्ये आपल्याला एका पॅसेजचा काय करायचंय, मराठी मध्ये ट्रान्सलेट करायचा. हा पॅसेज आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे. आता पॅसेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही क्लिक करायचं या ट्रान्सलेट ऑप्शन वरती. आता या ट्रान्सलेट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दोन ऑप्शन देत आहेत, एक ट्रान्सलेट सिलेक्ट आणि ट्रान्सलेट डॉक्युमेंट. आता मी काय करतो, सिलेक्ट याच्यावरती क्लिक केलं. सिलेक्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला तुम्हाला एक विंडो आलेली दिसेल बघा, ट्रान्सलेटरची. तर ही विंडो आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या भाषेमध्ये रूपांतर करायचं आहे हे आपण ठरवू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, मराठी भाषेमध्ये रूपांतर करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, इथं जे हिंदी तुम्हाला दिसतंय या हिंदीच्या जागी काय करू शकता, तुम्ही इथं हिंदीच्या जागी मराठी हा शब्द, मराठी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण एम मध्ये जाऊया, मराठी इथं आहे बघा मराठी. मराठीवरती जसं मी क्लिक करतोय तर या ठिकाणी तुम्हाला मराठी तुमचा पॅसेज ट्रान्सलेट झालेला दिसेल. आता मला काय करायचं आहे, हा जो पॅसेज आहे इथून ते इथंपर्यंत, हा पॅसेजच्या जागी मला मराठी हा पॅसेज काय करायचा आहे, इकडे इन्सर्ट करायचं. तर काय करायचं, इन्सर्ट नावाच्या बटनवरती क्लिक करायचं. इथे इन्सर्ट दिसते बघा. तर त्या इन्सर्ट वरती क्लिक केलं. इन्सर्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, इथं तो पॅसेज इन्सर्ट झालेला दिसेल बघा. या ठिकाणी इन्सर्ट झालेला तुम्हाला पॅसेज दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, रिव्ह्यू मध्ये ट्रान्सलेट हा ऑप्शन वापरू शकता. त्यानंतर लँग्वेजेस, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेजेस आहेत. त्यातून तुम्हाला जो शेट प्रूफिंग लँग्वेज करायची असेल ती करू शकता. त्यानंतर आहे पुढचा कमेंट. आता कमेंट हा जो ऑप्शन आहे तर यामध्ये पहिले आहे न्यू कमेंट. आता आपल्याला एखादी नवीन कमेंट द्यायची आहे, या पॉवरफुल या शब्दाला कमेंट द्यायची आहे. तर या ठिकाणी पॉवरफुल या शब्दाला काय करायचंय, सिलेक्ट करायचं आणि न्यू कमेंट वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक कमेंटची विंडो दिसेल. तर त्या कमेंटच्या विंडोमध्ये आपल्याला जे काय असेल ते टाईप करायचं आहे. पॉवरफुल म्हणजेच स्ट्रॉंग. तर असं मी काय करतो, स्ट्रॉंग, तर ही कमेंट देतो. आता अशा प्रकारे वेगवेगळ्या कमेंट तुम्ही देऊ शकता. याला कोणतीही एखादी कमेंट अशी देऊ शकता. तर ती कशी द्यायची, तर या ठिकाणी क्लिक करायचं, न्यू कमेंट वरती जायचं. अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दाला तुम्ही कमेंट देऊ शकता. अशा मी आता 3 कमेंट तुम्हाला दिलेल्या आहेत. तर त्या 3 कमेंट इथं तुम्हाला उजव्या साईडला सगळ्या दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट कमेंट वरती जायचं आहे. तर त्या नेक्स्ट कमेंट वरती इथं क्लिक करायचं. क्लिक केले की तुम्ही नेक्स्ट कमेंट वरती जाताय. जसं मी नेक्स्ट वरती क्लिक करत जातोय तसं काय होतंय, या कमेंट्स नेक्स्ट होतात. आता प्रिव्हियस वरती क्लिक केलं की मागची कमेंट तुम्हाला दिसत जाते बघा, बघा अशी उलट्या पद्धतीने. आता एखादी आपल्याला कमेंट डिलीट करायची आहे तर या ठिकाणी डिलीट कमेंट वरती तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी मी डिलीट कमेंट करतो. आता नेक्स्ट आहे आपल्याला इंक कमेंट. इंक कमेंट म्हणजे काय, एखादी इंकची कमेंट द्यायची आहे किंवा पेनची कमेंट द्यायची. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता बघा. अशा प्रकारे तुम्ही
पेनची कमेंट लिहू शकता. नंतर इरेजर पाहिजे असेल तर इरेजरने हे खोडू शकता. तर अशा प्रकारे इरेजर आणि इंक कमेंटचा वापर करून तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी कमेंटमध्ये लिहू शकता. नको असेल तर डिलीट करून टाका, कमेंट डिलीट होईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे कमेंटचा ऑप्शन वापरू शकता. आता नेक्स्ट आहे, आपल्याला या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजमध्ये एखादा व्यक्ती बदल करू नये किंवा तुमचा लॅपटॉप घरामध्ये दोघं तिघं वापरतात, भाऊ वापरते, बहीण वापरते, तर अशा वेळी तुम्ही जे डॉक्युमेंट तयार केलेलं असतं उद्या मीटिंगमध्ये दाखवण्यासाठी, तर ते डॉक्युमेंट आपल्या भाऊ बहीण चेंज करू नये किंवा त्यांनी चेंज केलं तर आपल्याला ते समजावं यासाठी एक ऑप्शन वर्डने इथं दिलेला आहे. तर तो काय आहे बघूया आपण. या ठिकाणी नवीन ऑप्शन आहे ट्रॅकिंग. तर त्या ट्रॅक चेंजेस या ऑप्शन नुसार आपण काय करू शकतो, या डॉक्युमेंटला लॉक लावू शकतो. एक नंबरचा आपण घेऊया, काय लॉक ट्रॅकिंग. यावरती क्लिक केलं की तर तुम्ही पासवर्ड द्यायचा आहे जो तुमचा असेल तो. इथं क्लिक करायचं आहे, पासवर्ड द्यायचा आहे आणि ओके बटन वरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होतं, हा जो आहे हे दोन ऑप्शन्स आहेत. कोणते, इथले ऍक्सेप्ट आणि रिजेक्ट चेंजेस, यामधले सगळे ऑप्शन्स हाईड झालेले तुम्हाला दिसतील बघा. आता मी ज्यावेळी या डॉक्युमेंटमध्ये कुठल्या तरी ठिकाणी बदल करतोय, मी आता इथं क्लिक केलं आणि काहीतरी लिहिलं, दुसऱ्या ठिकाणी क्लिक केलं काहीतरी लिहिलं, तिसऱ्या ठिकाणी मी चेंज केले, चौथ्या ठिकाणी चेंज केले, पाचव्या ठिकाणी चेंज केले, तर अशा प्रकारचे चेंजेस जे झालेले आहेत ते सगळे तुम्हाला काय होतील, असे वेगळ्या कलरमध्ये हायलाइट झालेले दिसतील. तर हे सगळे आपल्याला काय करायचं, ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं. ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट ओपन करणार आहे त्यावेळी तुम्हाला इथं कुठल्या ओळीला तुम्हाला चेंजेस केले ते इथं दिसतील बघा. तर अशा प्रकारे जर नको असतील तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी ट्रॅक चेंजेस वरती क्लिक करायचं. आता बघा यामध्ये पण दोन प्रकार आहेत, इथं ऑल मार्कअप आहे आणि शो मार्कअप आहे. तर या ठिकाणी ऑल मार्कअप वरती क्लिक केलं, सिंपल मार्कअप वरती क्लिक केलं की तुम्हाला सिंपल मार्कअप दिसतात. त्यानंतर इथं ऑल मार्कअप वरती क्लिक केलं की इथं दिसतो आणि नो मार्कअप वरती क्लिक केलं की इथं काहीच दिसत नाही. अशा प्रकारे चेंजेस असतात. तर ते मी ऑल मार्कअप वरती क्लिक केलं की मला चेंजेस दिसतात. आता नेक्स्ट आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी रिजेक्ट करायच्या आहेत, म्हणजे मला पहिलं डॉक्युमेंट जसं पाहिजे तसं पाहिजे होतं. तर तुम्ही लॉक ट्रॅकिंग वरती क्लिक करायचं आहे. इथं जो पासवर्ड तुमचा असेल तुम्ही दिलेला तो द्यायचा आहे आणि ओके बटन वरती क्लिक करायचं. आता हे दोन ऑप्शन तुम्हाला ओपन झालेले दिसतील बघा, ऍक्सेप्ट आणि रिजेक्ट. या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या ऍक्सेप्ट आहेत का तुम्हाला रिजेक्ट करायचे, तर ते मी काय करतो, रिजेक्ट ऑप्शन वरती क्लिक करतो. बघा या ठिकाणी इथं सर्व रिजेक्ट ऑल चेंजेस वरती क्लिक केलं की तुमचे जेवढे सगळे चेंजेस केले ते या डॉक्युमेंट ते सगळे रिमूव्ह होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्ही हा चेंजेस आणि ट्रॅकिंग हा ग्रुप शिकू शकता. नेक्स्ट आहे कम्पेअर. आता एखाद्या डॉक्युमेंट बरोबर दुसरी डॉक्युमेंट कम्पेअर करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही कम्पेअर वरती क्लिक करू शकता. नेक्स्ट आहे रेस्ट्रिक्ट एडिटिंग. रेस्ट्रिक्ट एडिटिंग म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला हे जे सगळे पॅसेज दिसतोय, हा पॅसेजचा जो फॉर्मॅट आहे, काय आहे फॉर्मॅट, तो काय करायचा आहे, बंद करायचा आहे. तर तो बंद कसा करायचा, तर हे जे होम मेनू आहे या होम मेनूतले सगळे जेवढे टूल्स आहेत ते सगळे काय होतात, इथून हाईड होतात. हे सगळे दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी एवढे टूल्स आहेत, हे सगळे हे नंतर हे टूल्स हाईड झालेले तुम्हाला दिसतील. आता आपण करूया रिव्ह्यू मध्ये जाऊया, त्यानंतर रेस्ट्रिक्ट एडिटिंग करूया, त्यानंतर इथं एक टिक मार्क करायची आणि इथं काय करायचं, यस स्टार्ट एन्फोर्सिंग वरती क्लिक करायचं आणि इथं क्लिक केलं की इथं पासवर्ड द्यायचा जो असेल तो. मी आता पासवर्ड देतो, पुन्हा काय करतो, पासवर्ड देतो, पुन्हा कन्फर्म पासवर्ड देतो. कन्फर्म पासवर्ड दिला की ओके बटनवर क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला होम वरती क्लिक केलं की दिसेल बघा, या ठिकाणचे सगळे ऑप्शन्स काय झाले, हाईड झालेले तुम्हाला दिसतील. इथं क्लिक होत नाही कुठे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर हा जो ऑप्शन आहे कोणता, रिव्ह्यू मध्ये रेस्ट्रिक्ट एडिटिंग हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता, एडिटिंगचे ऑप्शन बंद करू शकता. आता हे एडिटिंगचे ऑप्शन ऑन करायचे, हे एडिटिंग ऑन करायचं आहे तर या ठिकाणी बघा इथं स्टॉप प्रोटेक्शन
आहे तर त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्हाला इथं पासवर्ड मागेल. पासवर्ड तुमचा जो असेल तो द्यायचा आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा इथं तुम्हाला जे होम मेनूतले जेवढे सगळे एडिटिंगचे टूल्स आहेत ते सगळे तुम्हाला ओपन झालेले दिसतील. अशा प्रकारे तुम्ही हे सगळे टूल्स वापरू शकता. रिव्ह्यू मेनू तुम्हाला समजला असेल तर अशा प्रकारचे रिव्ह्यू मेनू आहे. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा.